रामसरीत यावेत हा यासाठी माझा अट्टहास होता. म्हणजे ज्या वेळेला मी वापरायच्या आधी सुरू केलं तर म्हटलं आपण एवढं करू की सर इथं आलेच पाहिजे. या पद्धतीने मी वापर करायचं ठरवलं आम्ही. बर म्हणजे या मुलाच्या जोडीने आम्ही दोघांनी इतकं मेहनत करू. काय वाटतं आज मग आज आमचं आम्हाला स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं आमचं. आणि इथून पुढे आमचं कल्याण हो तुमच्या पाय लागलेत आमच्या याला. त्यामुळे आम्ही ते खूप खूप म्हणजे हे करतो परमेश्वराजवळ हे करतो. खूप खूप आनंद. समाधानी आहे आम्ही. हा खूप समाधान. आम्हाला वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून. एवढं चमत्कार होईल नाही वाटत. तुमसाठी चमत्काराच आहे ना हो लय चमत्कार. हा हे पाहिलंच नाही आपण याच्या त्या पूर्वी. आयुष्यातली पहिली वेळ आहे आमची हे असं बघायची. प्रेमात पडावा अशीच पाणी ना हो. बघा ना तुम्ही सर, बघा ना. म्हणजे एवढा बर आल्यानंतर सुद्धा त्यांची ग्रीनरी थोडी सुद्धा कमी नाही. आणि वर शेंड्यापासून आपण म्हणतो ना हा, अहो या झाडाला बुडाला बर आलाय बघा खाली पण तुम्ही. बर बुडखापर्यंत खालपर्यंत आलाय. बुडखापर्यंत बर आलाय. बुडाला बर फुटलाय. हे काय आहे ना हे काय दिसतं याच्यामध्ये. एवढं सेटिंग नाही होतो कधी. बघा सर बघा ना तुम्ही. हा? आम्हीच परेशान आहे एवढं सेटिंग बघून. झाडं राहतील का जातील म्हणलं. नाही कुठं जाते किती नाही. वाटायला हा? लागलं. एवढं फळ लागलं ते झाड राहतील की नाही असं वाटतंय आता. तुम्ही त्यांना खायला घायला कमी पडणार ना फक्त नाही बस. नाही आम्ही नाही करत पडणार. संपूर्ण झाड खतरनाक सेटिंग राहिले. हे थोडस आगाप सेटिंग झालंय बघा हे ना. हे एकमेव झाड असं आहे का पूर्ण आगाप सेटिंग झालेलं आहे. नाही लवकर बाहेर निघ. हा या झाडाला लवकर Trial. बाहेर निघला होता. आपण हा ट्रायल घेऊन पहा ट्रायल. हा. तसं निसर्ग सुद्धा एका झाडाची काय करतो ट्रायल घेतो. एकदम लहान झाडाला सुद्धा सेटिंग कशी आहे बघा. हे बघा एकच बार आहे पण किती आहे. बाप रे. आणि झाड केवढं आहे झाड तर किती आहे बघा आता. म्हणजे तुम्ही जो बेसल डोस दिला हा ऑगस्ट मध्ये या हा त्याचा चमत्कार आहे. चमत्कार आहे बघा. त्याच्या गरजेपेक्षा तुम्ही जास्त दिला. जास्त दिला. हा हे जेवढं पाहिलं. जास्त खायला देऊ तेवढं चांगलं देणार हो, ना हो, ते. हो, हे पा तुमचं म्हणणं होतं ना पोषणावर जोर द्या. पोषण पहिलं तर बरोबर. पोषणावरच आम्ही जोर दिलाय त्याला. पोस्ट नावावर जो दिल्यामुळे हे सेटिंग मी असं सेटिंग नाही पाहिलं भाऊ कधी. हा? असं सेटिंग नाही पाहिलं कधी मी. नाही हे बघा ना तुम्ही. हे बघ हा कुठं डाग नाही कुठं चिकटा नाही काहीच कुठं नाही. मवा नाही काहीच नाही अहो, तुडतुडे इतके नाही. बाकीचे इकडे पाहिलं ना परेशान. सगळ्या मालावर आहे ना चिकटा आहे. खोड बघितला का कुठं खोड. नाही. बापरे एकदम चोपडा चटचटीत आहे ना. हा कुठं काय तुम्हाला दिसणारच नाही त्याच्यात. अहो ते खोड म्हणजे काय आहे ते बघा ना त्याची ताकद बघा ना तुम्ही. बघा आता हे. खोड तर चोपडा चटचटीत आहे एकदम. हे याचं खोड आहे. किती वर्षाचं झाड झालं हे 5 वर्षाचं. 5 वर्षाचं. हे बघा याच्या खोडाला काय आलाय मध्ये बर आलाय. खोडाला काय सेटिंग झालंय पूर्ण सगळं. आणि चोपडा चटचटीत खोड आहे बघा. म्हणजे त्याला कुठं डिंक्या नाही कुठं खोडकीड नाही काहीच नाही, नाही. आम्ही हे सुद्धा नाही केलं. पेस्ट लावायची होती पण ते नाही ते करायला वेळ नाही भेटला आम्हाला. हा कुठे काय किडा नाही काय नाही एकदम बघा नाही रात्रीची किती याच्यावर हे असते याला. आता याला यातून मागच्या झाडाचा बर दिसतोय बघा. दिसतोय का तुम्हाला. हा मागच्या झाडाचा बर इथून दिसतोय. हे बघा हाईट ओके. हा आता आपण या झाडाचा बर बघू चला. हे बघा वरती आता काय तुफान आलं या. हा पठाण साहेब सेटिंग चालू झालं त्याचं. एवढं कुठं झाडावर प्रेम करते का. खूप ऊन भरून येते पाहिलं ना बेबार येडाच होते. मन भरून येतं. मन भरून येते. असं मी पाहिलंच नाही. आणि समाधान वाटतं शेतामध्ये यायला. समाधान वाटतं. आणि मला कसं आहे आमचे पाहुणे रावळे आले म्हणते तुम्ही काय लावलं की ते कोणतं काय टाकलंय का त्याला. काय करता तुम्ही म्हणजे काय असं म्हणजे ते चकित होऊन जाता. अचकित. तो 5 वर्षात एवढं झाड तयार होणं म्हणजे मी बी आश्चर्यचकित आहे. तसं जर विचार केला 5 वर्षात झाडाचा एवढा मोठा घेरा होत नाही सर. होतच बरोबर नाही. आहे. हा? बेसोलोस देणं गरजेचं आहे कारण हा राजा आहे फळांचा.
मग याला राजासारखंच पोषण देणं गरजेचं आहे. खरं आहे साहेब. आंबा हा राजा आहे फळांचा, त्याला राजासारखा आहार दिला पाहिजे. खरं आहे, फार महत्वाचं. तुम्ही वैदिक सुरू कधी केलंय? हे या मागच्या वर्षी थोडं केलं होतं, ह्या वर्षी पूर्ण हे केलेलं आहे वैदिक वर. येणाऱ्या पूर्ण. मग 1 वर्षात पूर्ण शेती वैदिक वर करायची. क्या बात. पूर्ण बागेला असाच भार आहे. असं ना? हा, पार असा छान कॅनोपी बघून आम्ही स्वतः हैराण आहे. हैराण परेशान. परेशान आहे एकदम, म्हणजे मलाच वाटत नव्हतं हे असं काय होईल. पूर्ण रिवर्स गेली खरं होती सांगतो. बाग. सगळं तुफान आलंय असं. तुफान. म्हणजे आम्हीच हे झालंय. आता तुमच्या शेजारीच आम्ही बाग पाहिली एक आता. हा, आता येताना तिकडं. शूटिंग काढलं आम्ही तिचं. हा 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 शेजारीचे नाही तर हा आहे ना. जमीन आसमानच फरक आहे ना. म्हणजे त्या बागेतले 4 झाडं एकत्र केले तरी तुमच्या एका तरी झाडाचं एक झाड नाही होणार. बरोबर बरोबर आहे ना. एकदम बरोबर. आणि मला तर वाटतंय ते वय तुमच्या तर त्याच्यापेक्षा लहान दिसतं थोडस तिच्यापेक्षा. हो किती क्षेत्र आहे हे सगळं? हे क्षेत्र 10-12 गुंठे आहे सर. आणि किती झाड लावलं तुम्ही याच्यामध्ये? 100 आहेत. बाबा बाबा किती बाय किती वेळ लावले? बघा ना 5x5 वर आहेत काही. 12x5 लागवड केली. पहिली ही पूर्ण झाड आहे रिवर्स ना, होती बाग. तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी आहे ना, ही झाडच दिसत नव्हती एवढे, लय बारीक बारीक होती. ते ही झाडं पलीकडचे खूप लहान होती. छोटी झाडं दिसत ना पलीकडं, त्या टाईपची होती ही. बर. पण ज्याल्या वर्षी म्हणजे या वर्षी इतका आम्ही याला डोस दिला ना, बेसल डोस, आणि ते एकदम अगोदर असं वाटलं नव्हतं इतकं हे होईल, पण एकदम स्थापित- जबरदस्तच झालो. त्याचा बहार कसा आहे? हा, हा. मध्ये पार पूर्ण डायरेक्ट 3 बोट हा, जाते बरोबर. 2 हा. बोट जाते, 3 बोट जाते. तुमचा हा जर बहार पाहिला, हा बी मध्ये काय जाता पूर्ण बोट जाते. म्हणजे जाता का नाही? म्हणजे तुमचा बहार जो आहे सुटसुटीत आहे. पूर्ण याच्यामध्ये काय आहे, मध्ये बोट जाते मध्ये पा. म्हणजे ज्या अर्थी एवढं मोकळं आलंय त्या अर्थी याला साईज बी तेवढी धरणार, तेवढी त्याची तयारी आहे. बरोबर आहे की नाही? हो त्याचं जाडी आणि लांबी एकदम तुफान आहे. तुफान आहे बरोबर आहे की नाही? एकदम. कॅनोपी इतकी जबरदस्त आहे ना पूर्ण बाग. बहार आला तर झाडं हे होतात. तुमचं झाड कोमात जाते. हा पण इथं झाड जोमत आहे. जोमात आहे. हे तर गंमत आहे सर. हा, याचा आम्ही म्हणजे आम्हीच चाट झालोय. चकित आहे तुम्ही. चकित आहे एकदम. बरं. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं. पहिली वेळ आहे आमच्या आयुष्यातली. हा, का? असं असं बघण्याची. बघायचं. हा? एवढा कधीच आनंद, नव्हतं बघितलं. एवढा आनंद. आनंद एकदम. मग बरं, पानं असे काय गच्च पानं झाली. फुटापर्यंत गच्च आहे. आहे. पानं गच्च असे एकमेकांमध्ये गुंतले. हा. म्हणजे या झाडाच्या खाली उन्हाची गर्द सावली पडत असं. गर्द हा सावली. गर्द आम्ही हे इथं हे बघा, बघ, बेड टाकून कॉट बसतो. इथंच असते. कॉट इथंच आहे, फक्त खुर्च्या आणल्यात. मला तुम्ही येताल तर बसायला. डोंगराच्या शेजारी हा शेजारी डोंगर. खडकाच्या सगळा खाली. ह्या खडकाला डोंगर फोडून तयार हे केले पूर्ण हा डोंगर तिथपर्यंत होता. म्हणजे निकस होतं पूर्ण निकस होत. त्या गावासारखंच. हे तयार केलं बर. आणि त्याच्यानंतर हे 5वं वर्ष आहे हा, म्हणजे त्याला तयार 5 करून. वर्षापूर्वी तुम्ही आज म्हणजे तयार केलेले आहे. आणि मग तुम्ही झाडं लावली. सुरू करून याच्यात- किती महिने झाले याला हे वापरायला? वापरायला मागच्या दुसरं वर्षी वर्ष आहे. हे दुसरं आहे, पण बरं. मागच्या वर्षी आम्ही इतकं वापरलं नव्हतं. थोडस थोडं म्हणजे दोन चार कंजूस दोन- सारखं. भीती. जे बुवा आपला अनुभव नाही, हा, मग पैसे रिझल्ट मिळतो ना नाही मिळतो. मिळतो. म्हणून आम्हाला आहे ना आता तुमचं पूर्ण याच्यात राबवायचं. माझं जेवढीच शेती आहे. म्हणजे RNPH एक पुडा, हो SSM ची एक एक बॅग बॅग आणि कृषी अमृतच्या 10 बॅग 10 बॅगा. असं पोटभर देऊन टाक. किती महिन्यामध्ये बदल झाला? ऑक्टोबर पासून इतका बदल झाला 6 महिन्यामध्ये डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे हे झाड आहे ना डबल झालं. अहो आता पाणी तर आता या महिन्यात चालू केलं. पाणी पाणी नव्हतं बागेला. याला. आम्ही म्हणजे ऑगस्ट मध्ये जो बारसाठी- बेसल डोस टाकला त्याच्यावर त्याच्यावर बाकी काहीच नाही. नाही. आता पाणी चालू केलंय थोडं थोडं.
फळं नाहीच पडलं. फळं गळत नाही, खळ नाही गळत, फक्त काय गळताय मोहर फक्त बाहेर गळत गळत. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे फळं आहे हे फळं काय एकदम कडक आहेत. लोकांचे याला हात पण लावून देत नाही ते, बरोबर आहे की नाही. मग हे जर आपण अभ्यास केला तर किती जबरदस्त आहे हे सगळं. तुमचं म्हणणंच आहे ना का पहिले तुम्ही 10 गुंठ्यात ट्राय करा हा. आणि नंतर पुढे हे करा. काय तर वाटतं? आम्ही त्या अनुषंगाने याच्यावर आम्ही हे केलं काम. तो बघा ना, आता एवढे झाड आहे, एवढं बार आहे, कुठं हिरवेगार. गळ दिसते का खाली? एकदम हिरवगार फळ आहे, पहा ना तुम्ही. आलं ना लक्षामध्ये. तुम्ही मिल्क चार्जर वापरताय शेळ्यांना, कधीपासून वापरताय? 2 सहा महिने महिने झाले, हा, 6 5-6 महिने झाले. रेग्युलर चालू आहे. Regular. किती शेळ्यांना? 9-10 शाळा आहेत मी माझ्याकडे, पण लहान मोठे. जवळजवळ डेली 150 ते 200 ग्रॅम देतो त्यांना सगळ्यांना? पाण्यातनं. हा, पाण्यातून पाण्यातनं देतो. देतो सगळ्यांना पाणी. सकाळी एकदा पाजतो, दुपारी एकदा पाजतो, मिल्क चार्जरचं पाणी कंटिन्यू मिल्क चार्जर आहे माझ्या. काय फायदा तुम्हाला? सर शेळ्या बी आपल्या शेळ्यांची तशा तेजी आहेत. एक नंबर आहे. हे काय 3 महिन्याचं आहे फक्त. हे हा, 3 महिने. हे हा, हा किती वजन असेल येत आता? बघा ना, तुम्ही नुसतं हात लावून- 25च्या जवळपास आहे. 3 महिन्यात? हा. आणि जनरली किती दिवस लागतात एवढा वजन व्हायला? नाही एवढं लवकर नाही होत. 6 महिने? 6 महिने. दुप्पट लवकर झाला. पहिला अहो त्यांना आहे ना, चमक आहे शेळ्यांना. बघा ना कोणत्या शेळीला. फार हाडकं दिसायची त्यांची बर. आणि ते असे फ्रेश वाटत नव्हते. आणि इथे सगळी घाण व्हायची. लय आपण घाण. आता इथे आलोय, बंदिस्त जागा आहे, वास येतो शेळ्यांचा. तो शेळ्यांचा काय गुराट वास येतो. मग तुम्ही तर माहिती आहे शेळ्यांचं कसं आहे. पण आता हे 6 दाताची शेळी आहे, पण पुढे बिलकुल दाखव. वास नाही. दाखवा. हे बघा, शेळी मस्त बनली. पहिलं दूधच निघत नव्हतं, पण आता हिचे पिल्लं विकले ना आम्ही. 1 लिटर दूध 1 लिटर देते देते. शेळी देते. एकटी पिल्लं विकल्यावर पहिलं काहीच मिळत काहीच नव्हतं. नव्हतं. हे बघा साहेब, वैदिकचा आपला गहू आहे. हा. हे वांगी आता वैदिक वर लावलेली आहे. बर वरती आंबा आहे आपला. बर इथं पाठीमागं लसूण आहे. बर. पूर्ण आपण हेच सगळं यूज वैदिक करतो. वरच आहे आपलं. टोटल. ही जमीन अत्यंत हलकी आहे ना? हो, जमीन म्हणजे हलकी ते तुम्ही यापूर्वी गहू केला होता का? नाही, पहिल्यांदाच केलं. तुम्ही याच्यापूर्वी गहू केलाच नाही. तर ते झाडांमुळे की काय त्याला थोडा जोर कमीच भेटला गावाला. नाही, झाडामुळं नाही. हा? तुमची जमीन जी आहे ना वाळसऱ्याची हा, आज काय जमीन अगदी खरं बोलले हा. साहेब. वाळसऱ्याची जमीन असल्यामुळे ना हा, तिच्यामध्ये कुठलाच जीव आता तगदरीत नाही. अच्छा. आता बघा, कुठल्याही जीवाला काय लागतं? गारवा लागतो, हा, ओलावा म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. आता आपण अजून एक शब्द वापरतो, प्रेमाचा ओलावा. बरोबर बरोबर. म्हणजे प्रेमाचा ओलावाच वापरला जातो शब्द. का बरं? ओलावा म्हणजे तो ओलावा असेल तेव्हा तिला मुळं काय होता? पसरता. आणि मुळं जर असतील तर तिथं जीवाणू, गांडूळ तयार होतात. आणि ते जर सगळे राहिले तर तिथं काय तयार होतं? सेंद्रिय कर्ब तयार होतं. म्हणजे सेंद्रिय कर्ब तयार होण्यासाठी बघा, जिथं झाडाचा पाला गळलेला आहे हा, तिथे हिरवं आहे. पा हा, आहे ना. तिथं झाडाचा पाला गळालाय, तिथं काय आहे? हिरवं आहे. आणि जिथं झाडाचा पाला सावली पडत नाही ना, तिथं काय झालंय? वाळलेलं आहे. म्हणजे झाडाचा तुम्हाला असं वाटेल का बुवा नाही बुवा सावली आहे म्हणून ते हिरवं आहे. तसं नाही, जिथं पाला गळतो हा, तिथं काय राहणार? सेंद्रिय कर्ब जास्त राहणार. जास्त राहा. म्हणजे जमीन तुमची हलकी असल्यामुळे तुम्हाला ही समस्या दिसते. आणि गहू हे बागायती पीक आहे. हा, बरोबर. गहू हे बाग आहे. 6 पाणी दिले तरी आम्ही. नाही, पाण्याची समस्याच नाही त्याची. पाणी नाही लागत गावात. तुम्हाला कोणी सांगितलं गावाला पाणी लागतं? गावाला कसदार जमीन पाहिजे. हा, बरोबर. हा, ऐक नाही. आता तुमचे दगड आहे डायरेक्ट. मला सांग, पहा बरं, डायरेक्ट काय आहे? दगड फोडून तुम्ही शेती तयार केली, केलेलं. बरोबर आहे ना? सगळं तयार केलं. हा, माती कुण आली मग ही? वाहून 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 माती माती तयार याच्यातलीच हे झालेली, केली, कोयता सर. तयार झालेला आहे. सर नाल्या टाईप होतं हे सर. ही ना याला खळगट म्हणतात. हा, ही जी माती आहे ना, हे बघा आता किती कडक आहे बघा खाली, खडक. शेडवाट सारखी, एकदम शेडवाट आहे माती, आहे ना? हे बघा, म्हणजे शेडवाट माती असल्यामुळं ती पाणी वरच्या वर वाहून जातं, तिचं मध्ये जिरतच नाही खाली. जिरत नाही, कमी हेच होत. असं वाहत आहे जास्त. हा, वरच्या वर वाहून जातं. वाहून. का बरं वाहून जातं? कारण या मातीमध्ये ते धरून ठेवण्यासाठी जे हळूच वरती चढायचं. सेंद्रिय कर्बच नाही. तुम्ही वैदिक सुरू कधी केलंय? हे या मागच्या वर्षी थोडं केलं होतं, ह्या वर्षी पूर्ण हे केलेलं आहे वैदिक वर. येणाऱ्या पूर्ण. अपंग 1 वर्षात पूर्ण शेती वैदिक वर करायची. क्या बात. नाही, हे पूर्ण वैदिक वर केलं ह्या वर्षी.
बार बघा साहेब, आंब्याची पानं बघा, ते बघा ना हे. सेटिंग इतकं जबरदस्त आहे का हो, काय तुम्ही या हे बा सेटिंग काय खतरनाक आहे. हे अरे बापरे, पूर्ण बागेला असाच बार आहे. असं ना. हा, पार पार असाच. कॅनोपी बघून आम्ही स्वतः हैराण आहे. हैराण परेशान. परेशान आहे एकदम, म्हणजे मलाच वाटत नव्हतं हे असं काय होईल. पूर्ण रिवर्स गेली होती ही बाग. इकडे या. पूर्ण रिवर्स होते सर. आता हे झाडं किती आहे इथं? 100 झाड आहेत. 100 झाड आहे, बरोबर आहे ना. हो. आणि आता जर पाहिलं समजा सगळं तुफान आलंय असं, तुफान. म्हणजे आम्हीच हे झालंय. आता तुमच्या शेजारीच आम्ही बाग पाहिली आहे का आता? हा, आता येताना तिकडं. शूटिंग काढलं आम्ही तिचं. हा 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 शेजारीचे नाही तर हा आहे ना. जमीन आसमानच फरक आहे ना. म्हणजे त्या बागेतले 4 झाडं एकत्र केले तरी तुमच्या एका तरी झाडाचं एक झाड नाही होणार. बरोबर बरोबर आहे ना. एकदम बरोबर. आणि मला तर वाटतंय ते वय तुमच्या तर त्याच्यापेक्षा लहान दिसतं थोडस, तिच्यापेक्षा, हो त्या बागेपेक्षा. लहान ते तर हे जे जमीन कमी आहे. बरं, किती क्षेत्र आहे हे सगळं? हे क्षेत्र 10-12 गुंठे आहे सर. आणि किती झाड लावलं तुम्ही याच्यामध्ये? 100 आहेत. बाबा बाबा, किती बाई किती वेळ लावले? बघा ना, 5x5 वर आहेत काही. पूर्ण आणि एकमेकात अशी किती बसण्यासाठी. अशी किती आहे? असे 12 आहे. अशी 12 म्हणजे 12x5. हा 12x5 लागवड केली. म्हणजे आता तुम्हाला जर अभ्यास केला याचा हो. तर 100 झाडं तुम्ही याच्यामध्ये किती 10-12 गुंठ्यात बसवले. बसवले तर म्हणजे तुम्ही डाळिंबाची थिअरी धरली व थोडक्यात सर. डाळिंबापेक्षा हे झाड धरलं. हो, सर. ओके. तर काय सांगतो तुम्ही, काय हे काय परिस्थिती होती इथं झाडांची? अतिउत्तम. नाही आता नाही, पहिली काय पहिली परिस्थिती? ही पूर्ण झाड आहे रिवर्स ना, होती बाग. तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी आहे ना, ही झाडच दिसत नव्हती एवढी, लय बारीक बारीक होती. ते ही झाडं पलीकडचे खूप लहान लहान होती. छोटी झाडं दिसत ना पलीकडं, त्या टाईपची होती ही. बर पण ज्याल्या वर्षी म्हणजे या वर्षी इतका आम्ही याला डोस दिला ना, बेसल डोस, आणि ते एकदम अगोदर असं वाटलं नव्हतं इतकं हे होईल, पण एकदम स्थापित. जबरदस्तच झालो. 10 गुंठ्याला 10 गोण्या कृषी अमृत. आणि ते SSM पण टाकले, एसएसएमपी टाकलं याला, एक गोरी एक- टाकले. 4 बॅगा टाकले. हा सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस हो गोल्ड. हो ह्युमस गोल्ड नाही टाकले. सम्राट शक्ती, मिराकल टाकलं. 3 टाकले ते. बरं, त्या 3 टाकल्या. हो. कृषी अमृत 10 टाकल्या. हो. अजून काय केलं? ग्रीन गुजरात सॉइल दोन. मजबूत सोडलं किती होतं. सोडलं? सॉइल जवळ 10 आमचं लिटर पर्यंत गेलंय. सगळं. एवढ्या याला हा तुम्ही काही कमीच नाही केलं बुवा. नाही नाही आम्ही आम्ही कमी करतही नाही. आम्ही म्हटलं आता जे व्हायचं ते होईल, मग तर हे करायचं आपल्याला. म्हणजे तुमचे झाडं फार मरतुकडे होते. फरमर तुकडे होते सर, खरं याला अवतारच नव्हता. हे काय झालंय आता हे? अहो, आता हे बघा ना तुम्ही झाड आता. वाकली साहेब, वाकली वजनाने. मी ह्याचा सेटिंग पाहा ना तुम्ही याचं. म्हणजे आता जर पाहिलं ना तुम्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट मधी पहा, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, यावर्षी बहार सगळ्याच बागांना नाही, काही विशेष नाही. नाही आहे ना, बहार आलाय म्हणजे काही विशेष नाही. नाही बहार आलाय, पण लोकांचं जर बहार पाहिला ना तर असा गच्च आहे जागेवर. हम्म. हो 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 आता तर तुम्ही समजा, तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. हा हा याचा बहार पाता कसा आहे, हा त्याचा पाहता बहार आहे. कसा आहे, हा, हा. मध्ये पार पूर्ण डायरेक्ट 3 बोट हा, जाते, बरोबर. 2 हा. बोट जाते, 3 बोट जाते. तुमचा हा जर बहार पाहिला, हा बी मध्ये काय जाता, पूर्ण बोट जाते, म्हणजे जाता का नाही. म्हणजे तुमचा बहार जो आहे सुटसुटीत आहे. आता हा जरी बघितला, हो, सुटसुटीत. तिकडे गेलो मी, आता इथं बघा, हा. हा बहार पूर्ण काय आहे, सुटसुटीत. एकदम सुटसुटीत आहे. म्हणजे पूर्ण जर बागेत आपण फिरलो तर बहारामध्ये स्पेसिंग आहे. आता हा पूर्ण सेट झालाय पा समोर, हा हा. याच्यामध्ये पूर्ण सेट झालाय. पूर्ण याच्यामध्ये काय आहे, मध्ये बोट जाते मध्ये पा. म्हणजे ज्या अर्थी एवढं मोकळं आलंय, त्या अर्थी याला साईज बी तेवढी धरणार, तेवढी त्याची तयारी आहे, बरोबर आहे की नाही. हो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक खास गोष्ट काय आहे की तुमचा जो मोहर आहे त्याचा जाडी आणि लांबी एकदम तुफान आहे, तुफान आहे बरोबर आहे की नाही. एकदम. आणि याचा अर्थ काय होतो की तुम्ही माग पानं बघा ना तुम्ही, लोकांचं जर बघा ना, बहार आला, कॅनोपी इतकी जबरदस्त आहे ना पूर्ण बाग. बहार आला तर झाडं हे होतात. तुमचं झाड कोमात जाते. हा पण इथं झाड जोमात आहे. जोमात आहे. हे तर गंमत आहे सर. हा, याचा आम्ही म्हणजे आम्हीच चाट झालोय, चकित आहे तुम्ही. चकित आहे एकदम. बरं. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं. पहिली वेळ आहे आमच्या आयुष्यातली. हा, काय? असं असं बघण्याची. बघायचं. हा? एवढा कधीच आनंद, नव्हतं बघितलं. एवढा आनंद. आनंद आनंद एकदम. तुम्ही पहा ना सर कसं आहे आता. नाही, पानं लय तुफान आहे हो. हा? म्हणजे याची जी पानं आहे, बघा ग्रीनरी बघा ना तुम्ही. तुमच्या माग ते पानं बघा केव्हा वाढले. म्हणजे बरं, पानं असे काही गच्च पानं झाले, फुटापर्यंत गच्च आहे. आहे. पानं गच्च असे एकमेकांमध्ये गुंतले. हा. म्हणजे या झाडाच्या खाली उन्हाची गर्द सावली पडत असते. गर्द हा सावली. गर्द आम्ही इथं हे बघ, बेड टाकून कॉट बसतो. इथंच असते कॉट.
खाट इथंच आहे, फक्त खुर्च्या आणल्यात. मला तुम्ही येताल तर बसायला. काय सांगा, कशी सुरुवात झाली आणि कसं वापर केला? नाही सर, काय आहे, व्हिडिओ बघून तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव अब्दुल कादर पठाण, बर. मुक्काम पोस्ट कर्जुले हरिया, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. डोंगराच्या वशादारी हा शेजारी डोंगर. खळ का सगळा ह्या खाली? खडकाला डोंगर फोडून तयार हे केलेलं जे रान आहे. शेत गोड पूर्ण हा डोंगर तिथपर्यंत होता, म्हणजे निकस होतं पूर्ण निकस होत, त्या गावासारखंच. हे तयार केलं. बर. आणि त्याच्यानंतर हे 5वं वर्ष आहे हा, म्हणजे त्याला तयार 5 करून. वर्षापूर्वी तुम्ही आज म्हणजे तयार केलेले आहे. आणि मग तुम्ही झाडं लावली. आणि ही झाडं त्याच्यावर ही लावली, बर. त्याच्यातली काही गेली, नंतर पुन्हा आणली, लावली, असे हे इकडे. जवळजवळ 2-4 वर्षाचा कार्यक्रम आहे असा. पण हे मोठाली जे झाड आहे ना, हम्म. ही जवळजवळ 5 वर्षाची झाले. म्हणजे तुमचे मोठे झालं 5 वर्ष झाले. हो. आणि नंतर काही जे 3 वर्ष 2 तुटाळ वर्ष पडले ते लावले तुम्ही. हा जिथं गेले ना त्या हा. पडला ते जागा- परत म्हणजे राहिलो. 4 वर्ष तुमच्याकडे सिटी वैदिक नव्हतं. नव्हतं तुम्ही काय द्यायचं? मागच्या वर्षी फक्त लक्ष्मण म्हणजे 3 वर्ष नव्हतं. गळे आपल्याला गुलदगड. लक्ष्मणराव भेटले गुलदगड, त्यांच्या संपर्कात आलो. मागच्या वर्षी भेटले. मागच्या वर्षी कोणत्या महिन्यात भेटले. भेटले मागच्या वर्षी? हे त्याच म्हणजे कसं माहिती का, हे सुरू करून याच्यात- किती महिने झाले याला हे वापरायला? वापरायला मागच्या दुसरं वर्षी वर्ष आहे. हे दुसरं आहे, पण बरं. मागच्या वर्षी आम्ही इतकं वापरलं नव्हतं. थोडस थोडं म्हणजे कंजूस सारखं. भीती. का बुवा वाया जाईल काय? काय होतंय आपल्याला अनुभव नाही. म्हणजे बुवा आपला अनुभव नाही, हा, मग पैसे रिझल्ट मिळतो ना नाही मिळतो. मिळतो. नाही, कसं आहे, थोडं- काही कंपनी येतात. आमचे वडील जरा रिटायर आहे ना. काय पोस्ट- करतो? पोस्टात पोस्ट होते, मास्तर पोस्ट होतो. मास्तर बर होते. बर पण मी बी कसं आहे, आज व्हिडिओ बघायची बर. वगैरे सवय आहे ना त्यांना. बर. मी तुमचे त्यात- व्हिडिओ रोज पाहतो आणि त्यातूनच मला हे जरा हे झालं. प्रेरणा मग मी भेटली. शोध लावला, मग गुलदगड फक्त भेटले आम्हाला मला. अजून एक पूर्ण तुमच्या औषधांचं पूर्ण स्टडी अभ्यास. करायचा. अभ्यास नाही. मग आम्हाला आहे ना आता तुमचं पूर्ण याच्यात राबवायचं. माझं जेवढीच शेती आहे, प्रत्येक आता आम्ही पावसाळ्यात आम्ही सोयाबीन लावतो. बर. सोयाबीन सुरुवातीपासूनच करायचंय सुरुवात. हा आपल्याला स्टार्ट करायचं. किती एकर जमीन सगळी इथं? 5 एकर आहे. 5 एकर जमीन आहे. म्हणजे तुम्ही डोंगर फोडून फोडूनच सगळं तयार तयार केलंय केलंय सगळं. सगळं. हा. आता मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेस बाग लावली, बाग लावल्यानंतर 3-4 वर्ष याला काय शेणखत दिलं, रासायनिक खत काय दिलं? नाही फक्त जे शेणखत. शेणखत द्यायची. परंतु पण नाही ते कसे- आमच्याकडे शेळी आहे आता बरं. शेळ्या आहेत, आणि तर त्याला पण त्यामुळे आम्ही आता मिल्क चार्जर देतो. आता मिल्क आता नाही पूर्वी काय केलं तुम्ही याला? फक्त हे फक्त लेंडी. लेंडी खत द्यायची. टाकायचं. बाकी काही नाही. नाही काही नाही नाही. बाकी मग काय. झाडं काही ग्रोथ करत नव्हतं. नव्हती, ग्रोथच नव्हतं काहीच. मग तुम्हाला 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे त्याचं पहिला हे बेसल मिळालं. डोस कधी टाकला याला? पहिला आता मागच्या वर्षी आता जो टाकला ना, त्याच्या अगोदर अगोदर नव्हता. आपण हा अगोदर काय वापरलं मग? अगोदर असंच होतं सर. म्हणजे नाही, मागच्या वर्षी वापरलं ना तुम्ही म्हणले? ते थोडं वापरलं होतं तुमचं. काय वापरलं होतं? फक्त कृषी अमृत 3 गोण्या कृषी अमृत. एवढ्या याला हा 10 गुंठ्याला भरपूर झाल्या त्या. तेवढंच वापरलं. बर बर. सॉइल बाकी काहीच चार्जर, वापरलं सॉइल नव्हतं. वापरायचो. सॉइल फक्त चार्जर. soil, हा तेवढं ते आता वापरत fruit होतं. cropच्या आता कोण तुम्ही घेतं? आता सगळंच वापरलं. हा आता मग सगळं. तुम्ही अजून RNPH नाही वापरलेलं. वापरलं ना यावर्षी RNPH यावेळेला वापरलं. वापरलं याच्यात. म्हणजे RNPH ची किती पुढे टाकली? एक एक पुडा टाकला. म्हणजे RNPH एक पुडा, हो SSM ची एक एक बॅग एक बॅग आणि कृषी अमृतच्या 10 बॅगा 10 बॅगा. असं पोटभर देऊन टाकलं. टाकल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी बदल दिसायला सुरुवात झाली? आम्हाला 1-2 महिन्याने मात्र जबरदस्त. म्हणजे ऑगस्ट, हा, सप्टेंबर, सप्टेंबर. ऑक्टोबर मध्ये, हा आणि जबरदस्त. आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, हा म्हणजे किती महिन्यामध्ये बदल झाला? ऑक्टोबर पासून इतका बदल झाला ना 6 सर. महिन्यामध्ये डायरेक्ट. हा डायरेक्ट म्हणजे हे झाड आहे ना डबल झालं. अहो आता पाणी तर आता या महिन्यात चालू केलं. पाणी पाणी नव्हतं बागेला. याला. आम्ही म्हणजे ऑगस्ट मध्ये जो बारसाठी बेसल डोस टाकला त्याच्यावर त्याच्यावर बाकी काहीच नाही. आता पाणी चालू केलंय थोडं थोडं. म्हणजे तुमच्या मातीमधला सगळा जिवंतपणा उतरला झाला मध्ये. असंच म्हणावं लागेल सर. हा असंच मलाच म्हणजे आश्चर्याचा धक्का बसतोय की बुवा आपली झाडं कशी होती, झाडं झाली कशी. समजा याला तुम्ही जर हात लावला ना, याला हा हे सेटिंग झालंय ना, हो याला तुम्ही जर हात लावला, याला जर हात लावला, हा तुम्ही मोहरला जर हात लावला, बघा बरं का सर, हा, हा. हे बाबा मी परत हात लावतो बा, मोहरला जर हात लावला तर फळं काय होत्या, गळून जाते बघा. नीट शूटिंग बघा. हा नीट शूटिंग घ्या. हा. हे सगळ्या देशाला दाखवा. हे बा मी पूर्ण याला दाबतोय पूर्ण, परंतु सगळा मोहर गळून गेला. फळाचं सेटिंग झालं ते फळं नाही मात्र फळ तसेच आहेत जागेवर. तसेच राहिले. ही जादू आहे. हे बघ, हे बघा तुम्ही याचा जर मोहर काढून घेतला, हे बा मोहर काढून घेतला तर मोहर निघून जातो, फुलं निघून जातात, पण जे फळ लागलेलं आहे ते फळ किती कडक आहे बघा ना तुम्ही. हो. हे बा
फळ काय राहतं, शिल्लक राहतं. तुम्ही जर जनरली केमिकलच्या बागात गेले आणि त्याला जर तुम्ही या फळांवर जर हात फिरवला असा तर फळ सुद्धा गळून जाणार. म्हणजे हे ओरिजिनल आहे. हे नकली बी माल येतो ना हो. आहे ना, नकली खट्टा खा, नकली माल येतो. लोक असं हात फिरून सुद्धा देत नाही. आपण असं एवढं फिरवतोय ना, हा? असं फिरवून सुद्धा देत नाही लोक. म्हणजे ह्याला आता बघा इथं सेटिंग बघा, प्रत्येक याला सेटिंग आहे. तुम्ही याला जर असा हात फिरवला तर बघा तुमचे फळं सेट झालेले, ते सेट झालेल्या फळांना काहीच होत नाही, आहे की नाही. म्हणजे ही फार मोठी चमत्काराची गोष्ट आहे ना, आहे की नाही. म्हणजे हे आपण बघितलं पाहिजे. आता याला एवढं सेटिंग बरोबर आहे ना समोर, याला जर आपण जर असा हात फिरवला बघा, फळं नाहीच पडलं. फळं गळत नाही, फळ नाही गळत, फक्त काय गळताय, मोहर फक्त बाहेर गळत. गळत. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे फळं आहे हे फळं काय एकदम कडक आहेत. हे जे फळं आहे एकदम कडक आहे बघा, आहे का, हे बघा आहे. म्हणजे लोकांचे याला हात पण लावून देत नाही ते, बरोबर आहे की नाही. मग हे जर आपण अभ्यास केला तर किती जबरदस्त आहे हे सगळं. म्हणजे थोडक्यात हे चमत्कार जो आहे बघा, इथं बघा, हे बघा, आहे का, हे बघा. आता थोडं कैरी थोडी मोठी झाली का पुन्हा डोस द्यायचा आहे आम्हाला. का नाही देणार तुम्ही मला सांगा ना. तुम्ही जो बेसल डोस टाकला त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटला, हो मग आता तुम्ही परत बेसल डोस टाकणार आहे. टाकणार. कधी टाकणार आहे, आता थोडी कैरी थोडी मोठी थोडस साईज हे होते. बरोबर आहे, सेटिंग झाल्यानंतर नंतर टाकणार आहे. हो. मला एक सांगा, लोक म्हणता बाहेर आल्यावरती पाणी देऊ नका, हे करू हा, नका. तुम्ही तर पाणी पण दिलं याला. पाणी दिलंय चालू आहे आता. आपलं, थोडं- continue पाणी चालू आहे. चालू आहे पण थोडं थोडं. आता थोडं कमी करा म्हणजे सेटिंग होईपर्यंत. अरे कमीच आहे पाणी. आणि आपलं तरी पण तर देताय तुम्ही. limited मला काय आहे. म्हणायचंय हो. की तुम्ही देताय तरी पण गळ नाहीये. नाहीये. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट की तुम्ही आता दोन काय म्हटलं तुम्ही की दुसरा बेसल डोस तुम्ही टाकणार आहे. हो आज तुमच्याकडे 10 गुंठे क्षेत्र आहे. हो. 10 गुंठे क्षेत्राला तुम्हाला खर्च करायला काही भीती वाटत नाही, नाही वाटत. बरोबर आहे की नाही. शेतकऱ्यांका 1-1 एकर, 5-5 एकर, 10-10 एकर आहे. असतं. सर मग तुमचं त्यांना- म्हणणंच आहे ना का पहिले तुम्ही 10 गुंठ्यात ट्राय करा हा. आणि नंतर पुढे हे करा. काय तर वाटतं? आम्ही त्या अनुषंगाने याच्यावर आम्ही हे केलं, काम नक्कीच केलं. सर. आता आपण जर बघितलं तर वातावरण बघतो की थंडी वाढते, कधी आभाळ येते, हे पण होतंय. कालपर्यंत आभाळ होतं. आवळच होतं आणि कालपर्यंत. आज बघितलं तर पूर्ण वातावरण टेन्शन मध्ये लोक होय ना सर. टेन्शन मध्ये आहे का बाबा बाहेर तर आलाय हा. पण टिकल किती. टिकल किती. पण आपल्याला तर नाही वाटत टेन्शन काय. आणि त्याच्यामुळे काय हो राहिलं की गळ जास्त प्रमाणात म्हणजे पिवळे होऊन गळणं किंवा तो मग बघा ना पाण्यात आता एवढे कमतरता झाड आहे, येणं. एवढं बार आहे, कुठं हिरवंगार. गळ दिसते का खाली? एकदम हिरवगार फळ आहे पहा ना तुम्ही, ह्याला लक्षामध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही, मला तर असं वाटेल की तुम्ही LSQ ट्रीटमेंट करा शिलाजीची. करू ना बेसल डोस तर सर. टाका तुम्ही, करू सर. पण आता तुम्ही ना LSQ ची ट्रीटमेंट करा. चालेल. एक पाकिट जर कालवलं हो. तर ड्रेंचिंगला बी पुरल आणि फवारायला बी पुरल. करू सर आपण. हा, करू आपण. एक नंबर होऊन जाईल तुमच्या जरूर, लगेच. जरूर. जबरदस्त ताकद मिळेल त्याला. चला आपण तुम्ही म्हणताल ते करणार सगळं. नाही करा करा. माझी आणि तेवढी तयारीच आहे सर. नाही अहो तुमचं आपण म्हणतो ना की छोटा पॅकेट आणि बडा धमाका, हा. तसं तुमचा बाग छोटा जरी दिसला ना तर बडा धमाका होणार आहे याचा. म्हणजे आहे का माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही जे सांगितलं ना पहिलं थोडं करा, नंतर तुम्ही, पण आपण सुरुवातच याच्या. मग तुम्हाला युट्यूब माहिती झालं, गुलदगड हे झाले तुमच्याकडे, मग ते तुम्ही येतात दरवेळेला येतात, व्हिजिटला येतात. आम्ही येतात. बोलून घेतो काय त्याला अडचण ना नाही. आम्हाला आले तर लगेच त्याला फोन लावून बोलवतोय. कसं काय त्यांचं मार्गदर्शन, चांगलं आहे. हा मार्गदर्शन चांगलं आहे. ते नाही काय विषय नाही ते ना. काय बदल वाटतो तुम्हाला याच्यामध्ये? भरपूर बदल आहे हो सर. तिकडं पाहतच नाही आमचं जर पाहिलं ना हा. मग आमचं तिकडं म्हणजे हेच वाटतंय काहीच नाही. फ्रेश हा बर आपल्या बरोबर बोलतोय असं वाटतं, हा, बरोबर आहे ना. मग इथं म्हणजे त्यामुळे मी कॉटच याचा इथं smell ठेवली सुद्धा इतका चांगला आहे आम्हाला. ना. तुम्ही जरा बघा ना सर, अजून पुढे चला, तुम्हाला चला, सगळं या, म्हणजे तुम्ही जाऊ, या. राम सर इथं यावेत हा. यासाठी माझा अट्टहास होता. म्हणजे ज्या वेळेला मी वापरायच्या आधी सुरू केलं तर म्हटलं आपण एवढं करू की सर इथं आलेच पाहिजे, या पद्धतीने मी वापर करायचं ठरवलं आम्ही. बर. म्हणजे या मुलाच्या जोडीने आम्ही दोघांनी इतकं मेहनत करू. काय वाटतं आज मग? आज आज आमचं आम्हाला स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं आमचं. आणि इथून पुढे आमचं कल्याण हो, तुमच्या पाय लागलेत आमच्या याला, त्यामुळे आम्ही ते खूप खूप म्हणजे हे करतोय, परमेश्वराजवळ हे करतोय. आज तुम्हाला तुमचं झाड, तुमचं पीक बघून काय वाटतंय? अहो, खूप आनंदी आहे आम्ही, खूप खूप आनंदी, समाधानी आहे आम्ही. हा, खूप समाधान. आम्हाला वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून. एवढं चमत्कार होईल नाही वाटत. तुमसाठी चमत्काराचे ना. हो, लय चमत्कार. हा, हे पाहिलंच नाही आपण याच्या- या आयुष्यातली पहिली वेळ आहे आमची हे असं बघायची. एवढं सौंदर्य बघायची. हा, बरं याच्यामध्ये नुसतं सौंदर्य नाही, माल किती तगडा आहे बघा ना तुम्ही. हा. आता याच्यामध्ये बघा सर, हिच्यावर कैरी केवढी झाली बघा, ही काय कैरी काय केवढी झाली. बघा ना तुम्ही केवढी झाली. हा झाले ना हा? काय सर, इकडे तर तुम्हाला अजून मोठे झाले. अजून मोठाले दाखवतो कैरी, असे हा. मोठाले आंबे झालेत काय काय. म्हणजे
सेटिंग जबरदस्त झालंय आणि प्रत्येक तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाला एकदम जबरदस्त हे दिसतंय तुम्हाला माल सेटिंग झालेलं दिसतोय. हा. वातावरण खराब आहे सांगताय सगळे. इतक्या वातावरणातून आपलं अजून काय नाही झालं. हा तुम्ही काही फवारण्या वगैरे काय नाही फ्रूट क्रॉप फंगी बस बस तेवढंच दोन फूड क्रॉप आणि आता प्लांट क्लीनर वगैरे हे सगळं वापर क्लिनर एकदा वापरलाय. एकदा वापरलं. ओके म्हणजे आता याचा जो बहर पाहिला तुमचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बहराची जी काही ही जी लांबी आहे आणि त्याचं स्पेसिंग आहे. मला या झाडाचे पानांनी प्रेमात पडलंय खरं सांगायचं. हा हे बघा ना प्रेमात पडावा अशीच पानं आहे ना हो. बघा ना तुम्ही सर बघा ना. म्हणजे एवढा बहर आल्यानंतर सुद्धा त्यांची ग्रीनरी थोडी सुद्धा कमी नाही आणि वर शेंड्यापासून आपण म्हणतो ना हा अहो या झाडाला बुडाला बहर आलाय बघा खाली पण तुम्ही. बुडखापर्यंत खालपर्यंत आलाय. बुडखापर्यंत बहर आलाय. बुडाला बहर फुटलाय. एक आहे ना एक दिसतो याच्यामध्ये. त्याच्यात आहे इथं. हा आहे ना म्हणजे शेंड्यापासून बुडखापर्यंत बहर आहे आणि बहर म्हणजे कहर आहे. बहर म्हणजे कहर आहे बरोबर आहे ना. एकदम जबरदस्त. मला तर इतकं माझे मन भरून आलेलं आहे इतकं ते काय सांगू आता सांगण्याचं बोलताच येणार काय. निशब्द झाले निशब्द. हो हा येस सर. बरोबर. कोणताही झाड बघा ना तुम्ही. असं नाही की बाई हेच झाड बघा आणि तेच झाड बघा. ते समोरचं बघा बाबा 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 हे बघा बघा तुम्ही हा. सगळं कुठपर्यंत आहे बघा. एकदम खतरनाक आहे. हा. हो इथं बघा किती इकडे setting setting बघा झालंय. सर. बघा, हे बापरे हे काय. बघा ना. हा हे सेटिंग बघा ना तुम्ही. हे बघा काहीच नाही होणार त्याला. हा हे बघा म्हणजे जो माल जो आहे कडक कडक माल आहे बघा सगळा जबरदस्त. हे बघा सेटिंग केवढं झालं इथे. हा. हा अरे बापरे माल म्हणजे कमाल आहे ही सगळी. हा हे एवढं सेटिंग नाही होतो कधी. बघा सर बघा ना तुम्ही. हा आम्हीच परेशान आहे एवढं सेटिंग बघून. झाड राहतील का जातील म्हणलं. नाही कोण जाती किती नाही. वाटायला हा लागलं. एवढं फळ लागलं ते झाड राहतील की नाही असं वाटतंय आता. तुम्ही त्यांना खायला घ्यायला कमी पडणार फक्त बा. नाही नाही आम्ही नाही करू पडणार. हा आम्ही म्हणजे आम्ही हेच केलेलं आहे तसं. देवाला द्यायला आपण म्हणतो. नाही नाही सर आपल्याला आहे ना हे सगळं करायचंच म्हणून आम्ही Yes, तर yes, तेवढं yes, हे yes. केलंय ना. जबरदस्त एकदम जबरदस्त. संपूर्ण झाड खतरनाक सेटिंग राहिले. हे थोडस आगाप सेटिंग झालंय बघा. हे ना हे एकमेव झाड असं आहे का पूर्ण आगात सेटिंग झालेलं आहे. नाही लवकर बाहेर निघ. या हा झाडाला लवकर Trial. बाहेर निघला होता. तसं नाही आपण म्हणतो ना जसं आपण एखादी टेस्ट घेतो का नाही हा आपण तो ट्रायल घेऊन पहा ट्रायल हा तसं निसर्ग सुद्धा एका झाडाची काय करतो ट्रायल घेतो. फक्त 2च झाडाला पहिल्यांदा बार आला होता एकदम जबरदस्त. आणि त्याच्यानंतर मग बाकीचा बार आला. खूप जबरदस्त आहे पण हे बघा ना पूर्ण आतमध्ये पण आहे फार आतमध्ये. हे पहा आता. बघा ना तुम्ही म्हणजे माल काय खतरनाक लागलाय बघा ना तुम्ही. पुढापासून शेंड्याला सुद्धा सेटिंग झालंय. का नाही आनंद म्हणा एवढं बघितलं. हे बघा साहेब हे लहान झाड आहे बघा किती लागले माल. एकदम लहान झाडाला सुद्धा सेटिंग कशी आहे बघा. हे बघा एकच बार आहे पण किती आहे. किती मस्त चालू बघा ना. हा बाप रे आणि झाड केवढं आहे. झाड तर किती आहे बघा आता. म्हणजे तुम्ही जो बेसल डोस दिला हा ऑगस्ट मध्ये ये हा त्याचा चमत्कार आहे. चमत्कार आहे बघा. त्याच्या गरजेपेक्षा तुम्ही जास्त दिला. जास्त दिला. हा हे जेवढं पाहिलं. जास्त खायला देऊ तेवढं चांगलं देणार हो ना हो, ते. हो हे पा तुमचं म्हणणं होतं ना पोषणावर जोर द्या. पोषण पहिलं तर बरोबर. पोषणावरच आम्ही जोर दिलाय त्याला. पोस्ट नाव जो दिल्यामुळे हे सेटिंग मी असं सेटिंग नाही पाहिलं बघ कधी. हा? असं सेटिंग नाही पाहिलं कधी मी. नाही हे बघा ना तुम्ही हे बघ हा म्हणजे आता हे पाहिलं तुम्ही सगळ्यांनी इकडे या बघायला. हे बघा हे डायरेक्ट बघा ना काय हे बघा हे बघा आहे का हे बघा पुढं डायरेक्ट गुच्छच डायरेक्ट. हा आहे का नाही. तुम्ही काय म्हणले एवढं हैराण झाले म्हणे. तर आम्ही असं पाहिलंच नव्हतं चमत्कार. हैराण रोज एवढं सेटिंग होतंय बघून बघून आम्ही परेशान आहे. सेटिंग बघून परेशान आहे. हा, एवढं लागतं काय रे म्हणजे टिकल का झाड आमचं. नाही खाली तुटून खाली नाही पडायची का. त्याला सपोर्ट द्या. म्हणजे आता हे जर सेटिंग पाहिलं आपण बघा ना तुम्ही हा. हे दापलो मी खाली बा हा गुच्छचे बघा ना तुम्ही. हा ना तेच नाव. हे द्राक्षाचा गुच्छ आहे का काय.
तो आम्हाला असं वाटतंय त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे गडबडतोय का वय काय फांदे जर नाही राहिले तर काय करायचं. काय सगळं राहील. एक लक्षात ठेवा, तुम्ही हे नाही पाहिलं त्याची मजबूती किती पहा माग, हा हा याला मजबूत किती आहे. वसनामुळे तुम्ही त्याला जर खायला जर एवढं मजबूत घातलेलं आहे खारी खोबरं नाही घातलंय. तर ते स्टीलच तयार होणार ना, होय असं बरोबर आहे की नाही. हो. जी कॅनॉपी तुमची तयार हा, झाली canopy. ऑगस्ट मध्ये बेसल डोस टाकल्यामुळे जबरदस्त. तिचा रिझल्ट आहे सगळा. नाही रे याचा बदलच नाही झाला काय. तुम्ही आता अर्जंट LSQ ची शिलाजीत करा हो आणि त्याच्यानंतर एक बेसल डोस टाकून द्या, हो चालेल सर. बरोबर आहे. हो. शिलाजीचा स्प्रे पण घ्या आणि शिलाजीतनी ड्रेंचिंग करा. ड्रेंचिंग. 600 ग्रॅमचं शिलाजीत जर केलं हो. तर ते 400 ग्रॅम खाली ड्रेंचिंग करायचं, हो. 200 ग्रॅमचं वर स्प्रे फवारा. स्प्रे करायचं. स्प्रे करायचं. म्हणजे तुम्हाला फवारणी करायला किती 50 लिटर पाहिलं तर 100 लिटर, हा 3-4 फवारत होते. 3-4 पंप, 3 पंपात होऊन जातो. 3-4 पंपात होतं ना. हा हा म्हणजे 60-70 लिटर म्हणून तुम्हाला मी 50 लिटर मध्ये होते. 50 लिटर त्याच्यामधलं फवारायचं आणि 150 लिटर जे येईल ते ड्रेंचिंग ड्रेंचिंग करायचं, करायचं. अमृतजलच्या पाण्यात करायचं. हो बाकी काहीच करायचं नाही. आणि कुठं डाग नाही, कुठं चिकटा नाही, काहीच कुठं नाही. मवा नाही, काहीच नाही, अहो, तुडतुडे इतके नाही, बाकीचे इकडे पाहिलं ना परेशान. सगळ्या मालावर आहे ना चिकटा आहे. इथं काहीच नाही. शेजारी तिकडे पाहिलं ना सगळं चिकटा आहे. तुम्ही मातीमध्ये सुद्धा पौष्टिकपणा जर ठेवला, माती सुपीक ठेवली हो. तर असं बघायला मिळेल. इथं घमघमाट सुटलाय हो. सर कसं वाटतं मधमाशा किती राहतो तुमच्याकडे? दुपारच्या वेळेस भरपूर दुपारच्या वेळेला राहतात. भरपूर तसं त्यासाठी मी गुळाची फवारणी केलेली आहे याच्यावर. काही गरज नाही ना एवढा वास आल्यावर. तुम्ही नकली कामं करायची गरजच नाही ना. नाही पण आम्ही मला सांगा, ओरिजिनल सुगंध पसरलाय, आहेत तुम्हाला स्प्रे मारायची काय गरज आहे? नाही गरजच नाही काही तशी. तुम्हाला हे नाही, काय- परफ्यूम मारण्याची गरज आहे काही? झालं काय केवळ मधमाशा पक्षी बघा ना, त्यामुळे पक्षी. येतात. पक्ष्यांच्या घरटे असतील हो, भरपूर, आहे आहेत ना, ना. तो सर सगळंच आहे सर. केमिकल काहीच नाही. नाही आता केमिकल नो इथं केमिकल. बरेच एकच आहे, दिवस एकच आहे. आमच्याकडे आहे ना हा, मोठं मोळ होतं इथं आग्यामुळं. आग्यामुळे फार मोठं होतं. का नाही राहणार सांगा ना तुम्ही, एवढा सुगंध आहे म्हटल्यावर. एका पानावर कुठं चिकटा नाही हो. तुम्ही हे बघा फक्त काय आम्हाला तेच वाटतं ना. म्हणजे बाजूला आहे ना शक्ती, आपल्या इथं. ताकद आणि जमीन हलकी ना पूर्ण. जमीन हे बघा, पूर्ण हे हलकी. फोडेल पास समोर. तेच फोडलेले आहे ते. म्हणजे सगळं फोडेल आहे सगळं, हा, आणि इथपर्यंत खडक आहे खाली. खडक आहे खाली. सगळं भरून घेतलेलं आहे. सर्व भरलंय. शेतकऱ्यांना काय सांगा? आता काय मला तर हे वाटतं हे सिटी वैदिक वापरावं, केमिकल वापरूच नाही. मी या मताचं आहे आता खरंय. पूर्ण. माणसाला आहे धोका, मातीला आहे धोका, हा त्या सगळ्या गांडुळांना, जीवाणूंना आता जीवाणू आणि- कसे तयार होते आणि झाडाला बी धोका. झाडाला येतो का. बरोबर. त्यामुळे ना आपण ठरवलंय की आता या पुढं केमिकल म्हणजे त्या दुकानात जायचंच नाही. ज्या गावाला जायचं त्याचं नावच नाही घ्यायचं. आम्ही सरळ हा? तिकडं गुलदगडकडे त्याचं जातो. खोड बाकी बघितलं का? कुठंच खोड नाही. बापरे, एकदम चोपडा चटचटीत आहे ना. हा कुठं काय तुम्हाला दिसणारच नाही अहो त्याच्यात. ते खोड म्हणजे काय आहे ते बघा ना, त्याची ताकद बघा ना तुम्ही. बघा आता हे. खोड तर चोपडा चटचटीत आहे एकदम. हे याचं खोड आहे. किती वर्षाचं झाड झालं हे? 5 वर्षाचं. 5 वर्षाचं. हे बघा, याच्या खोडाला काय आलाय मध्ये? बर आलाय ना. खोडाला काय सेटिंग झालंय पूर्ण सगळं. आणि आपण जर बाहेर चाललो असं मागे मागे आलो तर हे चोपडा चटचटीत खोड आहे बघा. म्हणजे त्याला कुठं डिंक्या नाही, कुठं खोडकीड नाही, काहीच नाही, नाही. आम्ही हे सुद्धा नाही केलं. पेस्ट लावायची होती पण ते नाही, ते करायला वेळ नाही भेटला आम्हाला. हा, काय खतरनाक आहे. एवढा त्याला बहार आलेला आहे आणि खोड खाली एवढं मजबूत आहे का, आहे ना. ते वर एवढा आलाय तरी याला काय उमजत नाही. थोडाच पण बार आहे. हा, थोडाच पण. आणि खोड किती चोपडं चटचटी बघा ना तुम्ही. हा, कुठे काही किडा नाही, काय नाही, एकदम बघा नाही रात्रीची किती याच्यावर हे असते याला. आता याला यातून मागच्या झाडाचा बर दिसतोय बघा, दिसतोय का तुम्हाला? हा, मागच्या झाडाचा बर इथून दिसतोय हे बघा. ऐक, ओके. हा, आता आपण या झाडाचा बर बघू चला. हे बघा वरती आता काय तुफान आलंय या. हा, पठाण साहेब सेटिंग चालू झालं. एवढं कुठं झाडावर प्रेम करते का? मागं टेकडे आणि वर आकाशामध्ये चांदणे आहे, बरोबर. आणि इथं हे तारे चमकत आहे बघा, आहे का? मला सांगा, काय माणसाला घरी जायची इच्छा होईल का? अहो, इथंच बसल्यावर दिवस आम्ही 2-3 तास इथंच बसून असतो आरामशीर. इथंच हा बेडवर. देडवर वा 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 वा, छान. तुम्ही जर मातीला ताकद दिली ताकद दिली. तर पीक पैलवान होतं. पैलवान म्हणजे होतं. माती बलवान, पीक पैलवान. पैलवान आणि शेतकरी आता हे धनच नाही मला शेतकरी. होय की नाही.
हो सर. म्हणजे मला एवढं सांगायचं, सगळ्यात मेन आंब्यामध्ये सगळ्यात अवघड सेटिंग कार्यक्रम राहतो. द्राक्षामध्ये बी सेटिंग अवघड हो. राहतं, डाळिंबामध्ये सुद्धा सेटिंग अवघड राहतं. सेटिंग झालं का पुढच्या शेतकऱ्याला सगळं माहिती, साईज कशी करायची, हा हा बरोबर आहे ना. हा. तर आज तुम्ही तो टप्पा काय केलाय, बोला पार ना. पाडलाय. पार म्हणजे तुम्ही आता जवळ 50% हे जिंकली लढाई, जिंकले लढाई म्हणायची. आहे की नाही. हो सर. म्हणजे तुम्हाला मनामध्ये आज काय भावना आहेत तुमच्या, सर खूप ऊन भरून येते, पाहिलं ना मी फार येडाच होते, मन भरून येतं मन भरून येते. असं मी पाहिलंच नाही, आणि समाधान वाटतं शेतामध्ये यायला. समाधान वाटतं. आणि मला कसं आहे, आमचे पाहुणे रावळे आले म्हणते तुम्ही काय लावलं की कोणतं काय टाकलंय खत्याला. काय करता तुम्ही म्हणे, काय असं म्हणजे ते चकित होऊन जाता. अचकित. सगळे आश्चर्यचकित होतात. आमचे भाऊ आले, बाकीचे लोक आले. आमचा मुलगा सर आहे हम्म, तिकडे लोणावळ्याकडे, बर. त्या हायस्कूल. मोठा मुलगा, हा मोठा मुलगा. बर. तर तो बरे 2-4 महिना मिळून येतो ना एकदा. आता 8 दिवस झाले तो येऊन गेला. बर. ते पाहिला ते फार येडाच झाला. मला काय केलं अहो माझ्यासारखा माणूस जर वेडा होईल सत्याला सर्व काय झाडं होते तुम्ही केलंच काय याला, असे म्हटले हा डायरेक्ट शिक्षक. शिक्षक. ते म्हणले केलं काय याला. त्यांना सांगा जादू आहे या स्थितीमध्ये. जादू म्हणलं आहे राम हा? सरांची जादू. परिस्थिती जेवढी बिकट या स्थितीचा रिझल्ट तेवढा तिखट, तिकट आहे की नाही. एकदम खरं आहे सर. हा, आता आपला पूर्ण अनुभव आला अनुभव म्हणजे आला त्याच्यातून, एवढ्या छोट्या याच्यातून. आता. आणि मी तर आताची पहिलीच स्टेप आहे माझी ही. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून मी तुम्हाला असं दाखवेल ना की मला त्याच्यामुळे इतका आनंद होईल. पॉवर, तर मी काय ना काय चांगलंच करणार खरंय, आहे. खरंय. हळूहळू आम्हाला डाळिंबचं करायचंय. करा, डाळीचं करा, डोक्यात करा. आहे माझ्या सर. करा सर, काय सांगाल तुम्ही हे सगळं यांचा आनंद बघून हे सगळं. सर सरांचा आनंद बघून तर म्हणजे वेगळंच वाटतं. म्हणजे एवढी आतापर्यंत जेवढं फिरलोय तशी आतापर्यंत ही बाग बघितली नाही, एवढा मोर तर बघितलाच नाही. जनरली 2-3 सिटिंग होतात. ठीक नाही, मोर तर येतो एवढा, म्हणजे हो, लोकांचा मोर मोर असतो, पण तो हा. याचं स्पेसिंग कमी. म्हणजे आता उदाहरणार्थ हे जे काही तुम्हाला दाखवतो बघा, समजा उदाहरणार्थ आपण जर मोर बघितला लोकांचा, तर बघा हे बघा मोर असतो, परंतु याचे स्पेसिंग असतं ना मधलं, ते कमी असतं. ते कमी राहतं. आता याचं स्पेसिंग किती मापात आहे बघा. हो. म्हणजे याचं जर अंतर बघितलं मधलं, ते अंतर जास्त असल्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट काय होते की तो जो मोहर आहे, तो मोहर जवळ जवळ झाला तर गळून जातो, त्याला चिकटा तयार होतो. तुमच्या पानामध्ये गॅप आहे, पानाची रुंदी चांगली आहे, काळोखी चांगली आहे, म्हणजे अन्न भरपूर तयार होते. त्यामुळे झाडाला काही खर्च नाही. जर मोहर जास्त आला आणि जर पानं नसतील तर खोड रिकामं होतं, आणि ते पोकळ झालं की मग त्याच्यामध्ये खोडकीड तयार होते. आणि मग लोक म्हणतात डिंक्या झाला. डिंक्या का झाला? कारण खोड कमकुवत होतं. खोड कमकुवत का होतं? कारण झाड तुमच्या भरोश्यावर राहत नाही. त्यांनी जेवढा बहर काढला ते सेटिंग करायचा प्रयत्न करतं, ते साईज करायचा प्रयत्न करतं, आणि त्यासाठी ते खोडातलं सगळं स्टोरेज वापरतं. आणि तुम्ही जर बाहेरून परत डोस दिले तर मग ते खोडाचं स्टोरेज वापरीत नाही. म्हणजे खोडकीड येण्याला जबाबदार कोण आहे? आपण शेतकरी. शेतकरी हे आतापर्यंत आम्हाला कोणी सांगितलं नाही. पण म्हणजे आम्ही आता याला तुम्ही बघा खाली कुठं काही आता एकदम लहान मुलासारखं कोरं करकरीत खोडे, काही दिसतं काय एक केलं नंबर आम्ही आहे. काहीच नाही बघा, केलं. इकडे बघा तो. पेस्टिंग नाही, फक्त काही नाही. आम्ही काहीच केलेलं नाही. आम्ही फक्त याच्यावर बरोबर लक्ष आहे. दिलं. नाही, आता हे झाड एवढं मोठं, आता हे पहा किती क्लीन आहे बघा, ते आहे का. म्हणजे तुम्ही हे खोड सुद्धा एकदम मजबूत आहे, हो. राईट. त्याला सुद्धा बळ राहिलंय बघा खोडा. थोडं तर आले ना सर. हे बघा, याला सुद्धा काय आलंय, बळ राहिलंय, आलाय ना. हो म्हणजे संपूर्ण तुमचं झाड जे आहे, तिचं खोड जे आहे ते एकदम काय आहे, मस्त मजबूत आहे. आम्हाला आणि मला बाहेर- आश्चर्य वाटतं 5 वर्षात एवढं झाड तयार होणं म्हणजे मी बी आश्चर्याचे किती तसं जर विचार केला 5 वर्षात झाडाचा एवढा मोठा घेरा होत नाही सर. होतच बरोबर नाही. आहे. म्हणजे झाड जवळजवळ फक्त जनरली 2-3 फांद्या अशा व्यवस्थित येतात त्याला, बरोबर आहे. आणि एवढं मोर येत पण नाही, आणि एवढं धरत पण नाही कोणी. आणि ते मोर जो आलाय ना तो सगळा टिकलाय. हे महत्वाचं, हे महत्वाचं आहे सर, हो. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे, आणि बरोबर. त्याच्यासोबत जेवढा मोर निघालाय ना, त्या मोरासोबत जी कॅनोपी राहायला पाहिजे ना ती कॅनोपी राहिली. बरोबर आहे ना. ती कॅनोपी टिकत नाही. जनरली काय होतं की मोर जर निघाला तर झाड पूर्ण कोमेजून जातं. बरोबर आहे. आणि ते- कोमेजून हो. जातं. आणि बरोबर ते पानं पूर्ण गोळा होतात, किंवा नवीन जो जे फांदी जेवढं मोर टिकायला पाहिजे तो टिकत नाही. मग आता इथे म्हणजे मोर टिकण्याचा संबंध असेल, मोरामध्ये गॅप येण्याचा संबंध असेल, किंवा तो गळण्याचा संबंध असेल, साईजचा संबंध असेल, किंवा खोडकी येण्याचा संबंध असेल, उद्या तुमच्या कैऱ्या गळून जाण्याचा, साखा पकडण्याचा संबंध असेल, हे सगळे केशर आहे ना. हे सर मग ह्या सगळ्यांचा संबंध जो येतो, रंग येणं, हो. चव परत त्याची, हा. या सगळ्या गोष्टींचा संबंध परत पोषणाशी. पोषणाशी, पोषण हरितद्रव्य. पोषण तुम्ही पोषण काय काय पर्याय नाही. आता वर फॅक्टरी तयार झाली, हा. काय पानं, कॅनॉपी म्हणजे फॅक्टरी, फॅक्टरी पानं म्हणजे फॅक्टरी झाडाची. बरोबर. लोकांकडे मशनरीज राहत नाही, आणि मोकार मोठं गोडाऊन बांधून ठेवते. काय करायचं जे द्या
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सायटोकायनिन्स द्या. हा बरोबर. म्हणजे हे सगळे उत्तेजक आहे. हो. उत्तेजक देऊन शेतकरी काय करता, माल सेटिंग करून घेत्या बळजबरीनं, हो. त्याला साईज करून घेत्या. परंतु सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, तुमच्या झाडाची मशिनरी कमी आहे. तुम्ही गोडाऊन मोठं बांधून काय उपयोग आहे का? काहीच नाही मग उपयोग. तुम्ही जर मशिनरी जर पॉवरफुल केली, आता तुमची मशिनरी काय एकदम पॉवरफुल, तिला आता फक्त रॉ मटेरियल द्यायचे. raw म्हटलं. रॉ मटेरियल दिलं का लगेच किचन मध्ये त्या मशिनरीमध्ये माल तयार होणार, लगेच टाटा टाटा याच्यामध्ये फुगणार. हो, म्हणजे लोकांनी हे कळलं पाहिजे शेतकऱ्यांना की आपण झाडाची कॅनॉपी पहिली डेव्हलप केली पाहिजे. कधी रेस्ट पिरियड मध्ये, रेस्ट पिरियड. जेव्हा माल तुमचा खाली उतरतो हो. त्याच्यानंतर तुमचं लक्ष कशावर पाहिजे, कॅनॉपीवर. Canopy. तुमचा ऑगस्टचा बेसल डोस असा वरणी पडला, खरंच सर एकदम बरोबर आहे की नाही? चालतं. मग तो बेसल डोस तुमचा एवढा वरमी लागला की आज तुमचं झाड बी तयार झालंय, झाड स्टोरेज बी तयार झालं. सगळं ते झालं. आता निम्म काम तुमच्याकडे थोडंच काम आहे आता फक्त काय, LSQ ट्रीटमेंट करणे, हो. RNPH चा बेसल डोस देणे परत पहिल्यासारखा एक, हा आणि दरम्यानच्या काळात तुम्ही LSQ ट्रीटमेंट ही करत राहणे. आता तुम्हाला काय, याला फक्त 2 महिने 2.5 महिने राहिले. हा 2 महिन्यात तुमच्या 2 LSQ ट्रीटमेंट गेल्या पाहिजे खाली, हो. आताची सोडून. हो हो तुम्हाला एकही फळ गळणार नाही, काहीच नाही. माल असा निघेल का नुसता जसा आता मोराचा घमघमा सुटलाय ना, हा. तसा आंब्याचा घमघमा सुटेल. अरे वा सर, तुमचं मार्गदर्शन तुमचं खूप गरजेचं मार्गदर्शन होतं. आम्हाला लय आता बरं वाटतंय का, याच्यामुळे आम्ही काय काय होईना शिकलोय. अहो मी म्हणतो शिकतोय. तुमचे 10 गुंठे हो ना. पण 1 एकरला भारी आहे. लोकांच्या 1 एकरला भारी आहे. हो का सर. मग तुम्ही बघा ना आता, आम्ही तर रोज बघतोय साहेब. मी काय म्हणतो, तुम्ही 10 शेळ्या पाळायच्या ऐवजी हा. जर गाई पाळली 30 लिटरची, त्याला भारीचे ना कधी बी, भारीच आहे भारीच. बरोबर आहे की नाही? येस सर. म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आज आपण तुम्ही जो ट्रायल केली आंब्याची, ही ट्रायल पाहिल्यावर तुम्ही असेच लावले होते. तुम्ही काय एवढे काय विचार नव्हता केला? नाही नाही सर, हा मी काय म्हटलं आपण रिटायर आहे, चला काहीतरी हे बघा, टाइमपास म्हणून चुकू आम्ही असेच लावले होते ते तसेच आहे. टाइमपास म्हणून मी म्हटलं काय माहिती का, रिटायरमेंटला आपल्याला टाइमपासला काहीतरी पाहिजे बरोबर. म्हणून चिक्कू लावले होते आज आधी. यांचं 79 वय आहे, पण अजून एवढे हालचाल करतात का विचारू नका. तुम्ही हटत नाही. समजा ज्या जागी झाड मेलंय तुम्ही ते परत लावले परत. लावलं परत आणि लगेच. ते बी एकदम जोश मध्ये आले सगळे. ते पुन्हा इथं बाई एक लावलेलं नवीन बाकी. लगेच तिथं. तुम्ही गॅप सोडतीच नाही 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 म्हणजे. आणि तुमचे बेसल डोस नंतर सगळेचे सगळे झाड एकदम टवटवीत जाईल. टवित सर. सम्राट बेसोलोज आपण म्हणतो, हा हा बेसोलोज देणं गरजेचं आहे. कारण हा राजा आहे फळांचा, मग याला राजासारखंच पोषण देणं गरजेचं आहे. खरं आहे साहेब. हा. राजाला शिपायासारखं खाऊ घालायचं. नाहीतर ते काहीच देऊ हा शकत नाही. शेजारचा सेनापती येऊन मारून टाकील. आणि मग त्याला जर तुम्हाला जर त्याच्याकडनं तुम्ही जास्त अपेक्षा जर शेजारची जी यायची गरज नाही, त्याचाच प्रधान आहे ना, तोच लुटून देईल राज्य. आलं का लक्षामध्ये? हो सर. म्हणजे जर आंबा हा राजा आहे फळांचा, त्याला राजासारखा आहार दिला पाहिजे. हो. खरं आहे, फार महत्वाचं. आणि आज आता असं झालंय, आज 2 माणसं असं बरोबर फिरू शकत नाही बागेत. चांगलं आहे ना. हा, ज्याचं प्रेम आहे त्यानेच फिरावं. आणि लोक असा प्रसार करता, म्हणजे मला लहानपणी असं वाटायचं हा हा का बा ह्या मोहरामधून ना डिंक बाहेर हा, पडतो बरोबर आहे. आणि तो गोड स्राव मधासारखा बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे पानाला काय पडतो, चिटका हा, येतो, चिटका. असं मला पहिलं वाटायचं. नंतर मला कळलं की त्याच्यामध्ये जे बारीक बारीक तुडतुडे हा, असतात, तुडतुडे, किडे असतात, थोडे मावा. हा मावा असतो, ह्याची विष्ठा तिला पडते आणि त्याच्यामुळे ते चिकट होत. बरोबर आहे सर. खरं आहे. अगदी करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये किती गैरसमज आहे. लोकांना अजूनही असं वाटतं की या मोहरामुळे चिकटा येतो, नाही नाही परंतु बरोबर कमजोर आहे. मोहरामुळे चिकटा हा, येतो. ये बरोबर आहे. बहर जो आलेला असतो, त्या बहरमध्ये जो मकरंद असतो ना, म्हणजे जो त्या फुलामध्ये मधमाशांसाठी तयार झालेला आहे, तो ते शोषून घेतात, तो खातात आणि त्याची घाण खाली साडतात. बरोबर बरोबर. फुलकिडे हो सर. त्याला तुम्ही म्हणता जॅसिड्स, तुमचे ऍफिड्स, हे त्याप्रमाणे त्याच्यावर झाडावर अटॅक करून ते सगळं घाण तिथं ठेवतात आणि चांगलं खाऊन मोकळे होतात. म्हणजे ते कधी होतं, जेव्हा त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल काय राहते, जास्त राहते. तुमचे पानं पिवळे, तुम्ही जर कुठे गेले आंब्याचे पान असे पिवळे पडलेले, हे पडलेले, असं तुमचं एकही नाही हो कुठे असं. नाही सर, तुम्हाला दिसणारच नाही. हा? तुम्ही प्रत्येक वरून झाडाला- काळोखी एवढी खतरनाक. फिरले तरी नाही बी दिसणार. पूर्ण तुम्ही राऊंड मारा प्रत्येक झाडाला, तुम्हाला असं दिसल तर बोला. सर सांगताय की समजा मी जून जुलै पासून आता वातावरण तर बदलते, पाऊस पण भरपूर होता यावर्षी, हा हा पण यांनी कुठल्याही प्रकारचं स्प्रे केलेलं नाहीये. त्यांनी फक्त क्रॉप चार्जर, प्लांट फ्रूट क्लीनर, क्रॉप आणि Fruit फंगी. प्लांट चार्जर हेच त्यांनी वापरले. फक्त हे तेवढंच वापरले. फ्रूट चार्जर याचाच वापर केलाय. म्हणजे ते फक्त पोषणावरच काम करते. रोग म्हणजे तुम्ही रोगराईवर काहीच नाही नाही केलं, नाही नाही केलं. त्याचं काय नाही. भीतीच नाही मनामध्ये ती. नाही काही नाही, अजिबात नाही. काय दिसत नाही मग कशाला काय करायचं. आ बैल म्हणजे मार असं नाही नाही करायचं. नाही, तसं नाही. तुम्हाला सांगतो, फळबागा या दुष्काळी भागासाठीच असतात. जंगलामध्ये जेव्हा बागा असतात त्या बागांना
पावसाळ्यामध्येच पाऊस भेटतो आणि ते वर्षभर त्या सर चिक्कूची झाडं लावली ना मी. हा आम्ही डोक्यावर पाणी टाकलेलं एक नाही नाही बरोबर आता केव्हा केली तुम्ही आता बघा आता. तसं आहे ना या झाडाच्या खाली कॅनोपी तयार झाली हो. एवढा गारवा तयार झालाय तुम्ही दिलं पाणी वाया जायचं काही कारणच नाही नाही ना नाही नाही ते सगळं पाणी झाडाने काय करून ठेवलं स्टोअर केलं. करून ठेवलं Store ते वापरणार सगळं आता ते हा. मग तुम्हाला बाहेरून पाणी जास्त आहे तुम्हाला ज्यावेळेस खत द्यायचंय हो. म्हणजे सॉइल चार्जर द्यायचे फूड चार्जर द्यायचे हो. एनर्जी बुस्टर द्यायचे तुम्हाला खालून काही समजा LSQ शिलाजीत द्यायचे RNPS शिलाजीत द्यायचे तुम्हाला अजून काही समजा इतर काही ड्रेंचिंग करायचंय हो तर त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता अजून एक गोष्ट तुम्ही इन्स्टंट चार्जरची एक फवारणी अर्जंट करून घ्या इन्स्टंट हा आता अर्जंट हो yes, शिलाजीतच्याही अगोदर चालेल एवढं करा आणि पोषण तगडं करून द्या यावेळेस हा, देणार सर. फक्त इन्स्टंट इन्स्टंट चार्जर फ्रूट चार्जर मिल्क चार्जरचं दूध आणि त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर हा. मग ते इन्स्टंट चार्जर घ्यायचे 3 ते 4 ग्रॅमनी कारण तुमचं सेटिंग जादा आहे ना हो. म्हणून नाही तर ते 2 ग्रॅमचं प्रमाण त्याचं अच्छा 3 ते 4 ग्रॅमनी घ्यायचं इन्स्टंट चार्जर त्याच्यानंतर घ्यायचं फ्रूट चार्जर ते घ्यायचं तुम्हाला 15 ml नी 10 ते 15 ml नी त्याच्यानंतर एनर्जी बुस्टर घ्यायचे तुम्हाला 4 ml नी आणि त्याच्याबरोबर तुम्हाला दूध घ्यायचं मिल्क चार्जरचं 10 ml नी प्रति लिटर मग बघा मोहर तुमचा असा SCD वैदिक का जोड तुटेगा ओके तुमचं नंबर आणि नाव सांगा परत एकदा माझं नाव अब्दुल कादर पठाण मुक्काम पोस्ट कर्जोले हरिया तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. नमस्कार, माझं नाव हर्षल मुखेकर. मी गेल्या 7 वर्षापासून SCD वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडलं गेलेलो आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय. तर SCD वैदिक संदर्भात किंवा शेतीविषयी असेल किंवा मिल्क चार्जर संदर्भात असेल, जनावरांविषयी असेल, वेटरनरी संदर्भात जर मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 20 0222. धन्यवाद. हे काय 3 महिन्याचं आहे फक्त. हे हा, 3 महिने हे हा होय 3 महिने 3 महिने हा काय तुम्ही शेळीला मिल्क चार्जर देता हो. काय फायदा वाटला तुम्हाला नाही नाही रोगराई नाही काही नाही एकदम. पुढे घ्या तिला दुसरं आम्हाला काही खर्चच नाही हा? कुठलंच काही करत नाही आम्ही काहीच नाही काहीच नाही फक्त याच्यावरच आहे. हा हे 3 महिन्यात एवढं झालं हो हा किती वजन असेल येत आता बघा ना आता तुम्ही नुसतं हात लावून- 25च्या जवळपास आहे. 3 महिन्यात हा आणि जनरली किती दिवस लागतात एवढा वजन व्हायला नाही नाही एवढं लवकर नाही होत. 6 महिने 6 महिने दुप्पट लवकर झाला हो हे 3 महिन्यात जेवढं आता हा काय बात करता हे एक हे बघा महिन्याचं. महिन्याचं आहे, हे कितकंच आहे महिन्याचं आहे. बघा आता. हे हा. महिन्याचं. अय, इकडे पुढे चाल अरे घाबरलाय लाज राहिलाय पळत आहे लय. हा हे बा याला मोकं सोडलं तरी बाबा हा यस बघा रुबाब बघा रुबाब हो बाबा. बर मला सांगा तुम्हाला शेळीमध्ये तुम्ही किती महिन्यापासून वापरता हे 6 महिने झाले 6 महिन्यापासून किती बकेट झाल्या असेल तुमच्या हा? बकेट किती झाल्या आता पहिल्या 1-1 किलोचे 4-5 पॅकेट वापरले आणि आता अजून 5 किलो आणलंय. आता 5 किलोचं बकेट म्हणजे 10 किलो झालं हा बरोबर आहे 10 किलो तुम्ही एवढ्या शाळांना वापरता हो रोज 100 ते 150 ग्रॅम देता हम्म. काय तुम्हाला फायदा काय वाटला रोगराई संपली रोगराईच नाही बाकी राहिली. पहिली काय होती पहिला अहो त्यांना आहे ना, चमक आहे शेळ्यांना बघा ना कोणत्या शेळ्या फार हाडकं दिसायची त्यांची बर. आणि ते असे फ्रेश वाटत नव्हते. आणि इथे सगळी घाण व्हायची लय आपण घाण. आता इथे आलोय बंदिस्त जागा आहे वास येतो का शेळ्यांचा इथे शेळ्यांचा काय गुराट वास येतो मग तुम्ही तर माहिती आहे शेळ्यांचं कसं आहे पण आता हे 7 हाताची शेळी आहे पण पुढे बिलकुल दाखवा वास नाही. दाखवा हे बघा शेळी मस्त बनली मग दूध वगैरे काढता का नाही कळलं? बकऱ्यांना बर पुढे एक पूर्ण बोकडाला पाचतो आपण. बर 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 म्हणजे किती सगळ्या शेळ्या आता हे जवळजवळ आता 10-11 झालेत बारीक मोठे सगळे. म्हणजे तुम्ही रेग्युलर वापरता काही दूध व्यवसायामध्ये काही गोठेवाले म्हणता महाग आहे तुम्ही वापरता रेग्युलर नाही नाही ते काय मागाचा विषय नाही आम्हाला मग आम्हाला आरोग्य आरोग्य चांगलं झालं पाहिजे दष्टपुष्ट हा. पण बाकीचं कुठलं अहो, डॉक्टर लागत पिल्ल नाही याला. विकली गेली तर मग दूध आम्हाला 1-1 लिटर शेळीचं दूध खायला भेटत. पिल्ल विकल्यावर हा. आता हे एवढं दूध समजा देते? हे करोड विकलं ना बरं पूर्वी किती द्यायचे 6 महिन्याच्या पूर्वी किती दूध द्यायचे आणि आता तुम्हाला किती दूध नाही, पहिलं दूधच निघत नव्हतं पण आता हिचे पिल्लं विकले ना आम्ही. 1 लिटर दूध 1 लिटर ती देते. शेळी देते. एकटी पिल्ल विकल्यावर पहिलं काहीच मिळत नव्हतं काहीच नव्हतं नाही विकले ना सकाळी 1 लिटर काढत होतो आणि संध्याकाळी 1 लिटर आता आता नाही आता ही विली तिचं पिल्लं तसं नाही तुमच्या लक्षात नाही हा. आलं मिल्क चार्जर जेव्हा नव्हतं तेव्हा नाही ना दूधच निघत नव्हतं मग आता आता 1 लिटर निघतंय हो. म्हणजे तुम्हाला हा एक अनुभव आला दुसरी गोष्ट आजारपण कमी आजार झाले पण तर बिलकुल नाही आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे बकरं लवकर दुप्पट तयार होता लवकर दुप्पट तयार होतं आणि लवकर माझावर आली लगेच शेळी माझावर येऊन दुसऱ्यांदा विली आता. हा आणि तशी 6 महिने वर्ष 6 घेतली महिने वाजावर येत नाही. वाहन जातात तशीच हा एवढा भाकड काळ कमी झाला
सगळं सगळं मग तो- आम्हाला कळलं सुद्धा नाही कधी अहो ती लागली विली तरी तर आम्हाला वाटत नव्हतं. असं म्हणजे हे आता आम्हाला गाभण असं क्या बात आहे. असं. Very ती good. विली पडलं की म्हणजे तुमचं सगळे आनंदी आनंदाचे व्हा. हा, आणि मनापासून देता तुम्ही मला-